CNN मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। वेदांतला प्रौढ म्हणून मान्य केल्यावर देखील पोलीस ताबा घेणार नाहीत। कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी बाल हक्क मंडळाच्या रिमांडमध्येच राहील। वेदांत कागदोपत्री हा अल्पवयीनच आहे। पोलिसांना ताबा देता येत नाही आणि थोड्याच वेळामध्ये कोर्टाचा निर्णय येणं अपेक्षित आहे। वेदांत अग्रवालवर प्रौढ समजून कारवाई होणार का? थोड्याच वेळामध्ये याचा फैसला येईल। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, काही वेळातच या संदर्भात फैसला येणार आहे, मात्र नेमकं काय होऊ शकतं? निखिला, वेदांत अग्रवाल अल्पवयीन की प्रौढ या संदर्भातला निर्णय पुढच्या काही मिनिटांमध्ये पुण्याच्या बाल हक्क न्यायालयाकडून अपेक्षित आहे। मात्र वेदांत अग्रवाल जरी प्रौढ म्हणून कोर्टानं मान्य केलं आणि खटला चालवण्याची परवानगी दिली तरी सुद्धा पोलिसांच्या त्याला ताब्यात देता येणार नाहीये। वेदांत अग्रवाल हा पुणे बाल हक्क न्यायालयाचं जे रिमांड होम आहे ते लहान मुलांना म्हणजे 18 वर्षाच्या खालील मुलांना ठेवलं जातं, तिथेच त्याला ठेवण्यात येईल। मात्र कोर्ट किती दिवस ठेवायला सांगतं किंवा नाही सांगतं यावरती हे सगळं अवलंबून आहे। मात्र पोलीस त्याला अटक करू शकत नाहीत, त्याचा ताबा घेऊ शकत नाहीत। मात्र पहिल्यांदा आपण पाहतो की त्याला जामीन देताना तो अल्पवयीन आहे म्हणून त्याला सोडून देण्यात आलेलं होतं। मात्र पुणे पोलिसांनी पुन्हा एक अर्ज केला की या आरोपीला प्रौढ म्हणून ग्राह्य धरलं जावं आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई व्हावी। त्यामुळे जरी आता कोर्टानं प्रौढ म्हणून त्याला मान्य केलं तरी सुद्धा त्याला पोलिसांच्या ताब्यात देता येणार नाहीये। त्यामुळे पुण्याच्या बाल हक्क न्यायालयाकडून काय निर्णय पुढच्या काही मिनिटांमध्ये येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही एक नवीन माहिती जी समोर येते त्यानुसार वेदांत अग्रवाल जरी प्रौढ म्हणून कोर्टाने आदेश दिले तरी सुद्धा त्याला पोलिसांच्या ताब्यात देता येणार नाहीये। तो पुण्याच्या बाल हक्क न्यायालयाच्या रिमांड होममध्ये त्याला ठेवण्यात येईल। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर थोड्याच वेळामध्ये कोर्टाचा निर्णय येणं अपेक्षित आहे।